मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। मराठा समाजाला आरक्षण नाकारलं गेल्यास सरकारच्या अंगाला विजय गुलाल लागू देणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। सगळे सोयरे तरतूद नाही तर विजयाचा गुलाल नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। जरांगेंच्या इशाऱ्यावर सरकारची चुप्पी। वाशीतल्या सभेत मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या विजयाचा गुलाल उधळला होता, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची एकही मागणी मान्य झालेली नाही। उलट सरकार मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। सरकार मागण्या मान्य करत नाही म्हटल्यावर जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याचा इशारा दिलाय। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका। जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका, विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल। मनोज जरांगे पाटलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारनं मात्र चुप्पी साधली आहे। जरांगे पाटलांनी दिलेल्या इशाऱ्यांवर आता काहीही बोलणार नाही असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। 1994 जे आरक्षण दिलं होतं ते रद्द करण्याची मागणी केली जरांगे पाटलांनी। मला आता त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाही। आता मुस्लिमांची पण नोंद सापडली होती आणि मुस्लिमांना पण आरक्षण द्यावं असं म्हटलंय। ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय असू शकतं, मला काही बोलायचं नाही त्या बाबतीत। मनोज जरांगे पाटलांकडून सरकारनं 13 जुलैची मुदत घेतली आहे। सरकार मनोज जरांगेंना हवं तसं आरक्षण देणार नाही हे मात्र स्पष्ट होत चाललंय। त्यामुळे 13 जुलै नंतर सरकार विरुद्ध जरांगे पाटील असा संघर्ष अधिक तीव्र होणार हे स्पष्ट आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।